सासू सुनेचं नातं असतं विळ्या भोपळ्याचं. दोघींचा असतो 36चा आकडा. सासू असते एक दुष्ट बाई जी सुनेमध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये सतत भांडण लावत असते. तर सून असते एक घरभेदी खलनायिका जी सासूला तिच्या प्रेमळ लाडक्या मुलापासून दूर करते, सासूवर वर्चस्व गाजवते आणि सासूवर दादागिरी करते. ही सगळी मतं माझी अजिबात नाहीत. असं चित्र रंगवलं जातं आजकालच्या टीव्ही सिरियल्स मध्ये सासू सुनेचं. पण खरी परिस्थिती असते थोडी वेगळी. आजकाल 1-2 मुलं असणाऱ्या घरामध्ये जेव्हा एखादी नवीन मुलगी येते तेव्हा तिला व्हायचं असतं त्या घरची लाडकी सून. तिला मिळवायचं असतं सासू सासऱ्यांच्याकडनं आई वडिलांसारखं प्रेम. तर सासूची ही परिस्थिती फारशी वेगळी नसते. तिला व्हायचं असतं सुनेची लाडकी आणि प्रेम करणारी आई. आजकाल काही घरांच्या मध्ये ही परिस्थिती बघायला पण मिळते, पण अशी घरं खूप कमी आहेत. पण इतर घरांच्या मध्ये काही दिवसातच लाडक्या सुनबाईमध्ये आणि प्रेमळ सासूबाईंच्या मध्ये विसंवाद वाढायला लागतो. सुनेला सासूचं वागणं जाचक वाटायला लागतं, तर सासूला सुनेचं वागणं बेशिस्तपणाचं उद्धटपणाचं वाटायला लागतं. ह्या दोघींच्या वादावादीमध्ये गोवले जातात दोघींचेही नवरे. घराची मनःशांती गायब होऊन जाते आणि घर होतं एक रणभूमी. तुमच्याही घरामध्ये थोड्याफार फरकाने जर अशीच परिस्थिती असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रॉब्लेमवरचे उपाय जे तुम्हाला 100% मनःशांती देतील. ह्या विषयावरचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी ह्या चॅनलवर अपलोड केलाय. तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये, खाली डिस्क्रिप्शन मध्ये आणि एंड स्क्रीनला दिलेलीच आहे. तो तुम्ही नक्की बघून घ्या. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. ह्या चॅनलवरती मी पेरेंटिंगचे बरेच मार्गदर्शक व्हिडिओ अपलोड करत असते आणि ते तुम्ही नक्की बघून घ्या. चला तर वळूया आजच्या मुख्य विषयाकडे. सुनेची तक्रार असते, वाद अगदी छोटा असो किंवा मोठा, कोणत्याही वादामध्ये माझ्या माहेरच्या लोकांचा उद्धार केल्याशिवाय माझ्या सासूबाईंना गप्प बसवत नाही. या वादामागे आहेत 2 कारणं. पहिलं कारण तुम्ही स्वतः. विचार करा की तुम्ही सासरच्या गोष्टी माहेरच्या लोकांना सांगता का आणि तुमचे माहेरचे लोक तुमच्या सासरच्या प्रॉब्लेम्स मध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इंटरफिअर करतात का? जर असं होत असेल तर हा माहेरच्या लोकांचा इंटरफिअरन्स थांबवणं हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. इकडच्या गोष्टी तिकडे सांगणं लगेच थांबवा. झाकली मूठ 1.25 लाखाची ही म्हण खूप खरी आहे, कायम लक्षात ठेवा. दुसरा, माणसाचा स्वभाव. काहीकांचा स्वभाव असाच असतो की काही ना काहीतरी भांडण काढायचं आणि खुसपट काढत राहायचं. तुमच्या सासूबाईंचा स्वभावही असाच असेल तर ह्याला उपाय एकच. जेव्हा तुम्हाला कळतं की आता छोट्या कारणावरनं चालू झालेलं बोलणं हे वादाकडे वळणार आहे आणि त्याच्यानंतर ही गाडी माझ्या माहेरच्या माणसांवर घसरणार आहे, तेव्हा शब्दाला शब्द न वाढवता ताबडतोब त्या ठिकाणावरून बाहेर पडा. अगदी घराच्या बाहेर पडलात तरी हरकत नाही, किंवा सासूच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमचं काम करायला घ्या. यामुळे होतं इतकंच की होणारं मोठं भांडण थोडक्यात आटपतं. सासूबाई जरी अजिबात सुधारल्या नाही तरीही तुमच्या माहेरच्या माणसांचा उद्धार न झाल्यामुळे तुमच्या डोक्याला तर शांती मिळते. सासूबाईंची कटकट बडबड सूचना ऐकून माझं डोकं पार विटून गेले, किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणावरनं आमच्या आई भांडण शोधूनच काढत असतात. मी कितीही शांत राहिले तरी त्या भांडणाला सुरुवात करतात. यातही सर्वात प्रथम तुम्ही तुमचं वागणं तपासून बघा. जर तुमची चूक होत असेल तर तुम्ही ती सुधारा. पण तुमची काहीही चूक नसतानाही सासूबाई जर अशा वागत असतील तर याला कारण आहे त्यांचा स्वभाव, आणि स्वभावाला औषध नसतं हे तर तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे. या सर्वावर एक बेस्ट उपाय म्हणजे ग्रे रॉक मेथड वापरणं. ग्रे रॉक मेथड म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाला अगदी छोट्यात छोटं उत्तर द्यायचं, तेही चेहऱ्यावरचे कोणतेही भाव न बदलता. सासूबाईंशी डायरेक्टली आय कॉन्टॅक्ट करायचा नाही. त्यांनी कितीही बडबड केली, कितीही सूचना दिल्या तरी थोडक्यात उत्तर द्यायचं, हो आई करते, हा, इतकंच. यापेक्षा जास्त काहीही बोलायचं नाही. तोंडावरचे भाव बदलायचे नाहीत. चिडायचं तर अजिबात नाही. एक लक्षात घ्या, असं वागून तुम्ही त्यांचा कोणत्याही प्रकारचा अपमान करत नाही. अशा स्वभावाच्या माणसाला तुमच्याकडनं काही ना काहीतरी रिॲक्शन मिळवायचे असते म्हणून ते असं वागतात. तुम्हाला येणारा राग, तुम्हाला होणारा त्रास त्यांना आनंद मिळवून देतो आणि म्हणूनच आपल्याला कोणतीही रिॲक्शन देऊन त्यांना आनंद द्यायचा नाही. फक्त 1 महिना ही मेथड वापरून बघा. जेव्हा तुमच्याकडनं येणाऱ्या रिॲक्शन्स बंद होतील तेव्हा त्यांच्या ऍक्शन्सही आपोआप थांबतील ह्याची खात्री बाळगा. अनेक सुनांची अशी कंप्लेंट असते की माझ्या सासूबाई अख्ख्या जगाशी गोड वागतात, चांगल्या वागतात, फक्त माझ्याशी बोलायची वेळ आली की त्यांचा स्वर रागीट होतो.
मी कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी त्या मात्र वाकड्यातच शिरतात. याला ही 3 कारण आहेत. एक म्हणजे तुमच्या सासूबाईंचा स्वभाव खूप रागीट आहे, पण तो असू शकत नाही कारण त्या इतर सर्वांशी चांगलं वागतात. दुसरं कारण तुम्ही त्यांच्या ड्रीम डॉटर इन लॉ म्हणजे त्यांना अशी सून हवी ह्या कल्पनेमध्ये अजिबात बसत नाही. ह्याच्यावर उपाय एकच की तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली संवाद साधा. त्यांना हे समजावून द्या की आता त्यांना कितीही वाटलं तरी त्या तुम्हाला म्हणजे त्यांच्या सुनेला बदलू शकत नाही. त्यामुळे आहे ते ऍक्सेप्ट करून आपण जर एकमेकींशी गोड वागलो, थोडंसं ऍडजस्ट करून घेतलं तर आपल्या घरातलं वातावरण शांत राहील. जर त्या समजूतदार असतील तर हे समजून घेतील आणि त्यांचं वागणं बदलून तुमच्याशी जमवून घेतील. पण त्यांनी तुमच्याशी जमवून घेतलं नाही तर ह्यापुढे ह्या माझ्याशी असंच वागणार ही गोष्ट ऍक्सेप्ट करा. त्यांच्या चिडचिडाटाकडे, त्यांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करा आणि तुमचं आयुष्य शांतपणे जगा. तिसरं कारण असतं तुम्ही स्वतः तुमचं वागणं. विचार करा की तुम्ही त्यांच्याशी रूडली वागता का? त्यांच्याशी बोलताना तुमचा स्वर रागीट होतो का? आवाज चढतो का? तुमची त्यांच्याशी बोलताना बॉडी लँग्वेज कशी असते? मी खूप मोठ्या पदावर आहे, मी खूप शिकलेली आहे, ह्या कोणाला मला शिकवणाऱ्या, अशी तुच्छतेची भावना तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये असते का? जर असं तुमच्याकडून चुकूनही घडलं असेल तर सर्वात पहिली गोष्ट हे गोष्ट ऍडजस्ट करा, कारण तुमच्या ह्या वागण्यामुळेच त्यांनी तुमच्याशी आता प्रेमाने वागणं बंद केलंय. ह्याच्यावर उपाय एकच, तुम्हाला तुमचं वागणं बदलावं लागेल. त्या कितीही रागात बोलल्या तरी तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा. एखाद दिवशी त्यांच्यासाठी गिफ्ट आणायला विसरू नका. अगदी साधा गजरा आणला तरी चालेल. त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचं, कामांचं कौतुक करायला विसरू नका. ह्याच्यावरही बऱ्याच सुना म्हणतात की मी बाई माझ्या सासूबाईंचं अजिबात कौतुक करत नाही. कौतुक केलं ना की त्या डोक्यावर चढून बसतात. पण विचार करा सध्या तुमच्या घरातली परिस्थिती काय आहे. तुम्हाला जर तुमच्या डोक्यावरचं ओझं उतरवायचं असेल तर 4 गोड शब्द बोलायला कोणती हरकत आहे? तुमचं गोड वागणं, चांगलं वागणं त्यांना ऍक्सेप्ट करायला थोडासा वेळ द्या. मी चांगलं वागलं की लगेच त्या चांगल्या वागतील ह्या भ्रमात अजिबात राहू नका. पण त्यांचं वागणं 100% बदलेल ह्याची खात्री बाळगा. काही सुनांची कंप्लेंट असते की माझा नवरा घरी आला ना की आधी त्याच्या आईशी बोलतो आणि मग माझ्याशी. आम्ही वेगळे राहतो तरीही माझा नवरा दिवसातून एकदा तरी त्याच्या आईला फोन करतोच आणि घरात जे काही होतं ते सगळं सांगतो. मम्माच बॉय आहे नुसता. खरं तर ह्या कंप्लेंटमध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. आई वडिलांना मान देणं, मग ते तुमचे असोत किंवा नवऱ्याचे, ही खरं तर चांगली गोष्ट आहे. लक्षात ठेवा तुमची मुलं तुमचं वागणं बघत असतात आणि तेच फॉलो करतात. तुमची मुलं त्यांच्या वडिलांचं वागणं बघतात, त्यांनी आईला दिलेला मानही बघत असतात आणि भविष्यात मुलं त्यांच्या वडिलांचंच वागणं फॉलो करतील आणि तुम्हाला मान देतील. आणि म्हणूनच नवऱ्याच्या ह्या वागण्याला उलट प्रोत्साहन द्या. जर तुमचा नवरा त्याच्या आईशी नीट बोलत नसेल, फोन करत नसेल तर त्यांना फोन करायची आठवण करून देणं हे तुमचं कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरही करा. तुम्ही जर सासू असाल आणि तुमचे प्रॉब्लेम्सही काही असतील, तुमचं तुमच्या सुनेशी पटवत नसेल तर तेही मला कमेंट्समध्ये कळवा. त्याचा व्हिडिओ आपण नक्की टाकूया. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.